ड्रेपरी स्पेशालिटी हँगिंग बॅलन्सिंग मूर्त्या मित्रांनो बघू शकता खूप अप्रतिम फिनिशिंग. तर ह्याच्यात आता माझ्या चॉईसची ड्रेपरी पण करून भेटणार. हो 100%. अजून तरी डिस्प्ले रेडी नाही, पण डिस्प्ले रेडी झाला तर मग एक लुकच वेगळा होऊन जाईल. हो. एक मूर्ती खूप प्रसिद्ध आहे म्हणजे श्रीकृष्ण आपण जे बोलतो, जे स्टॉलवाले असतील किंवा जे पुणे मुंबई सारखे शहर आहेत म्हणून बोलतो, तुम्ही सार्थक आर्ट्सचा व्हिडिओ जेव्हा बघायला सुरुवात बघू शकता मित्रांनो, कलरिंग सुरू आहे, पेंटिंग सुरू आहे. नमस्कार मित्रांनो, पुणे गणेश उत्सवच्या नव्या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण अशा एका कारखान्यामध्ये आलो आहोत जिथे तुम्हाला ड्रेपरी स्पेशालिटी हँगिंग बॅलन्सिंग मूर्त्या प्लस ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, जसे की सार्थक आर्ट्स. तर आपल्यासोबत मनोज सर आहेत. सर नमस्ते. गणपती बाप्पा मोरया. तर हे आपलं नवीन कारखाना आहे का तो जुना कारखाना शिफ्ट केला इकडे? हा नवीन कारखाना आहे. पहिला कारखाना आपला तांबेश्वरमध्ये आहे. बरोबर, कारण ह्या आता हाय ह्याचा ॲड्रेस काय असणार? अमरापूरमध्येच आहे. अमरापूरमध्ये. हा अमरापूर. ओके, म्हणजे जसं हायवेवर एंटर केलं की पहिलं पहिला लगेच लगेच तो वाला जो आहे तो आपल्या गावामध्ये आतमध्ये आहे. तो 2 किलोमीटर आतमध्ये आहे. ओके. तर तिथे डिस्प्ले लागलेला आहे यावेळेस. हा डिस्प्ले लागला आहे तिथे. ओके. तर मित्रांनो तिथलाही व्हिडिओ बघणार आहोत. प्लस जसं सार्थक आर्ट प्रसिद्ध आहे, तर ड्रेपरी म्हणा, युनिक गणपती मूर्त्या म्हणा, त्यावेळेस काय काय स्पेशल असणार आहे? यावेळी सर्व ज्या मूर्त्याच्या सर्व प्रत्येक मूर्त्या युनिक आणि नवीन आहेत. आणि तुम्ही बघू शकता 6 फुटाच्या मूर्त्या आहेत या. ओके यावर्षी या सर्व नवीन आहेत, पण हा पूर्ण रेडी झाल्या नाहीत. ओके. 2 ते 3 आठवड्यात पूर्ण ह्या मूर्त्या रेडी होतील. अच्छा, अजून रेडी नाही आहेत? हा रेडी नाही झाली. क्या बात आहे. तर मित्रांनो बघू शकता खूप अप्रतिम फिनिशिंग, अप्रतिम कलरिंग. आणि ह्या मूर्त्यांना काही नाव दिलं आपण काय काही स्पेशल यावेळेस? हा ही तिरुपती आली आहे. ओके. ही बालाजी आहे, विठ्ठल आहे आणि शेषनागवाली श्रीकृष्णवरती. श्रेष्ठनाथ. आता ह्यांनाही ड्रेपरी करून भेटेल का, कसं भेटेल? हो रेफरी करून मिळेल. आता आपलं सार्थक आर्ट्स नेमकं किती वर्षापासून आहे? म्हणजे हे आमचं आता 7 वर्षापासून आहे. 7 वर्ष. आणि त्याच्या आधी म्हणजे आपण गावातलं? हां तिथे होतं. ओके. आणि साधारणतः किती प्रकारच्या मूर्त्या यावेळेस बघायला भेटणार आपल्याला? 150 प्रकारच्या मूर्त्या आपल्या इथं अवेलेबल आहेत. 150 प्रकारच्या. आणि साईजेस काय असणार त्यामध्ये? साईज आपली 1.5 फुटापासून 10 फुटापर्यंत आहे. ओके. तर जसं आपलं प्रसिद्ध असं की ड्रेपरी वगैरे आपण करतो, तर ड्रेपरीवाले मूर्ती असणार यावेळेस? आहेत. ओके. ते कुठे असणार म्हणजे नेमकं? आता हा डिस्प्ले लावलाय का फक्त हे असे म्हणजे हे रेडी? फक्त नॉर्मल लावलेले आहेत, अजून डिस्प्ले कम्प्लीट तयार झालेलं नाही. आपल्या इथे दुसरा आपला कारखाना आहे, तिथे पूर्ण मूर्ती रेडी आहेत. अच्छा, तिथे पूर्ण डिस्प्ले रेडी आहे. हो. आणि आपलं बुकिंग कधी चालू होतं होलसेलचं? आपला 12 महिने चालू असतं. होलसेलचा आपला 1 जानेवारीपासून स्टार्ट होतं. आणि ह्या वर्षी शेवटचं बुकिंग कधीपर्यंत असणार आहे म्हणजे? होलसेलची शेवटची बुकिंग आपली 1 ऑगस्टला बंद होतं. 1 ऑगस्टला बंद. पण मला जर एक मूर्ती न्यायची असेल तर भेटू शकते? हा भेटू शकते. तर जसं आपण बघू शकता आता हे ड्रेपरीमध्ये आहे, तर हे किती फुटाचे गणपती हे 2 फुटापर्यंत आहेत. 2 फुटापर्यंत. हां. आता ह्याच्यात एक ही सेम गणेश मूर्तीची पॅटर्न आहे, ज्याला आपण 3 वेगळ्या प्रकारच्या ड्रेपरी केली. तर ह्याच्यात आता माझ्या चॉईसची ड्रेपरी पण करून भेटणार. हो 100%. क्या बात आहे. तर बघू शकतो मित्रांनो, ड्रेपरी आहे, डायमंड वर्क आहे. ही एक गणेश मूर्ती सर्वात युनिक आहे. हे फेस लुक पण यावेळेस, आणि आपण जे बोलतो बॉडी कलर, बॉडी कलर, स्किन टोन हे 3-4 प्रकारचे आहेत आमच्या इथे. अच्छा, 3 ते 4 प्रकारचे आहेत. बघू शकतो मित्रांनो, खूप सुंदर अशा गणेश मूर्ती आहेत. आणि ही आपल्या मागच्या वर्षी एक मूर्ती प्रसिद्ध झाली होती, एक दंत. हो त्या प्रकारमध्ये ही थोडीशी वेगळी आहे ना? हो म्हणजे ही वेगळी. ही म्हणजे आपलं बाल गणेश, आपलं म्हणजे शंभू अवतार म्हणजे. हां राईट. लालबागचा राजा. लालबागचा. आता ह्याच्यात साईजेस हवे असेल तर? साईज त्याच्यात 1.5 फुटापासून 10 फुटापर्यंत आहेत लालबाग. ओके. म्हणजे आपल्याकडे मंडळाचे गणपती असतात? हो. ओके. मित्रांनो बघू शकता इकडे खूप सुंदर मूर्ती आहेत. आता ही जी मूर्ती आहे याला पूर्ण आपण हे मेटल वर्क केलं ना? हो डायमंड वर्क केलं पूर्ण. डायमंड वर्क. ड्रेपरी ही रेडी आहे डायरेक्ट? हे रेडी. क्या बात आहे. आपला बघू शकता मित्रांनो, खूप सुंदर प्रकारच्या गणेश मूर्त्या आहेत. आणि हे फक्त इकडे डिस्प्ले लावलेला आहे छोटासा, अजून तरी डिस्प्ले रेडी नाही, पण डिस्प्ले रेडी झाला तर मग एक लुकच वेगळा होऊन जाईल. हो अजून डिस्प्ले रेडी नाही, अजून डिस्प्लेला 2 आठवडे बाकी जातील. ओके. आणि आता जसं होलसेल बुकिंग असतं, ते मिनिमम किती मूर्त्या न्याव्या लागतात का, काय असं काय आहे म्हणजे? मिनिमम असं काय नाही, 50 तरी कमीत कमी 50 सुद्धा मी देतो तो होलसेलसाठी भेटतो? होलसेलसाठी. आणि आपले पण जसं बघायला झालं, आपण हमरापूर म्हणजे गणपती बाप्पाची पंढरी बोलतो. हो. तर एक मूर्ती जर घ्यायची असेल तरी गणपती बाप्पाचा भाव केलाच नाही पाहिजे पहिली नाही गोष्ट. ना पाहिजे. पण फिनिशिंग अप्रतिम भेटणार आहे. राईट. तर आता हे एवढंच असणार का आणखी मागे की काय? आणखी भरपूर आहे मागे. ओके. हे पद्धत डिस्प्लेच आहे. राईट. आता ह्याच्यात पण हे सगळे छोटे मूर्त्या म्हणजे मोस्टली आपल्या कारखान्यामध्ये घरगुती मूर्त्या जास्त भेटतात. हो हो. ओके. होलसेल आणि रिटेल दोन्ही पण देतो, पण घरगुती जास्त आहेत आपल्या इथे. ओके. आता हे जे आहेत ह्या 4 फुटामध्ये? ह्या 4 फुटापर्यंत आहे. ओके. ही सर्व 1.5 फुटापर्यंत आहे. ओके. आणखी आतमध्ये पण आहे. आणि ही मूर्ती तर खूप युनिक आहे. म्हणजे ह्या मूर्तीला काय नाव दिलं आहे? ही स्पेशल आहे का? ही स्पेशल आहे. राईट. तर बघू शकता इकडे आहे. आणि हे सगळं विदाउट कलरिंगचं? रिलोट आहे. आतमध्ये वर्कचं काम चालू आहे, सर्व पेंटिंगचं काम चालू आहे. राईट. मित्रांनो बघू शकता खूप
सुंदर मूर्ती आहेत. टोटल किती मूर्ती असतात सर आपल्याकडे? टोटल आपल्या इथे 2000 आहेत आणि तिकडे 2,500 आहेत. टोटल 4,500 मूर्ती आहेत. 4,500 मूर्ती आहेत. दरवर्षी एवढ्याच असतात. हो दरवर्षी. आणि त्या बात आहे. तर मित्रांनो बघू शकता इकडे आता कलरिंग सुरू आहे. या साईडला आपण बघू शकता छोट्या मूर्त्या, म्हणजे प्रत्येक मूर्तीचं स्किन टोन, बॉडी टोन जसं तुम्ही बोललात खूप अप्रतिम. आता ही जी लालबागच्या राजाची मूर्ती आहे ह्याला प्रभाव हवे असेल तर भेटेल? हा प्रभाव असे कंपल्सरी असते त्याला. ओके, म्हणजे प्रभाव सहित भेटणार. हो मग ते चॉईस असते आपली की ठेवायची की नाही. हां ते प्रत्येकाची चॉईस असते ठेवायची की नाही. राईट. तर म्हणून सर आता ह्यावेळेस आपल्याकडे अशा काही स्पेशल मूर्त्या असणार ज्या ह्यावेळेस खूप युनिक आहेत किंवा काय? हां या वर्षी आहेत ना आपल्या इथे. ओके. स्वामींची मूर्ती आहे. ओके. यावर्षी जास्त मागणी आहे या मूर्तीला. राईट. आणि एक मूर्ती आहे नटराज म्हणून. ओके. गेल्या वर्षापासून ही प्रसिद्धच आहे. राईट. आणि हे सर्वात महत्त्वाचं ह्याला ड्रेपरी खूप सुंदर होते. राईट. हां आता इकडे मोरावरचेही गणपती आहेत, प्लस ही एक मूर्ती खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे श्रीकृष्ण आपण जे बोलतो श्रीकृष्णावर. ह्याला म्हणजे मोरपीस वगैरे लावले एकदम बेस्ट. आता समजा मी जर सांगितलं तुम्हाला की मला अशा प्रकारची मूर्ती ड्रेपरी करून हवी आहे, तशी पण भेटणार? जसे तुम्ही ऑर्डर देणार तर त्या प्रकारे मूर्ती तयार करून मिळेल. क्या बात आहे. ह्या साईडला ये. त्यासाठी. ओके. तर मित्रांनो बघू शकता खूप मोठा हा कारखाना आहे, कला केंद्र आहे, जिथे तुम्हाला खूप सुंदर अशा गणेश मूर्ती भेटतात आणि हे ऑलमोस्ट रेडी आहेत. म्हणजे हां या रेडी आहेत. या सर्व रेडी आहेत आणि या सर्व ऑर्डरचे आहेत. अच्छा, ऑर्डरचे आहेत. हां क्या बात आहे. तर बघू शकता मित्रांनो इकडे सगळ्या ऑर्डरच्या गणपती मूर्त्या आहेत आणि ह्या संपूर्ण रेडी आहेत. म्हणजे जे स्टॉलवाले असतील किंवा जे पुणे मुंबईसारखे शहर आहेत, पुणे मुंबई हैदराबादपर्यंत आपल्या मूर्त्या येतात. हैदराबाद हैदराबादपर्यंत? कर्नाटक बँगलोर गुजरातपर्यंत मूर्त्या सगळ्या ह्या बुक आहेत. हे सर्व त्यांच्याच मूर्त्या आहेत. ओके. तर हे म्हणजे मला वाटतं साधारणतः खूप लवकर बुकिंग करून ठेवत असतील ना? हां जानेवारीपर्यंत बुकिंग होते. क्या बात आहे. तर मित्रांनो बघू शकता खूप सुंदर आहे. जसं आपण बोललो फिनिशिंग बघा, मोर ॲक्च्युअल मोर वाटते. प्लस ही या वर्षाची मूर्ती आहे. ओके. क्या होतं फिनिशिंग अप्रतिम. म्हणजे सर्वात म्हणजे डोळ्याची कलर, जसं आपण डोळे गणपती बाप्पाच्या इथे झूम करून जेव्हा बघतो, जे एक रेखीवपणा असतो किंवा जे आपण जिवंतपणा म्हणतो. जिवंत कस्टमर तेच बघतात नेहमी. Right. डोले बघतात आणि फिनिशिंग बघतात. बरोबर. तर बघू शकता मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहेत. ही सर्वात युनिक म्हणजे ही हरणावरची गणेश मूर्ती, जी म्हणजे अजून रेडी व्हायची आहे. राईट. रेडी व्हायची. ओके. तर बघू शकता मित्रांनो खूप सुंदर मूर्त्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लहान मूर्त्यांमध्येही म्हणजे युनिकनेस वेगळा आहे, हो कारण पॅटर्न्स वेगळे आहेत. आणि आता तो जो कारखाना आहे आपला, तिकडे साधारणतः किती मूर्त्या असणार आहेत? तिकडे 2,500 मूर्त्या आहेत. 2,500. सगळ्या रेडी आहेत? रेडी नाही, त्यांचं काम चालू आहे. 2,000 मूर्त्या रेडी आहेत. पण डिस्प्ले रेडी आहे? डिस्प्ले रेडी आहे. म्हणजे जे तुम्ही म्हणा की किती 150 प्रकारचे आहेत का 100 प्रकारचे? 150 प्रकारच्या मूर्त्या आहेत. ते सगळ्या बघायला भेटतील. सगळ्या बघायला भेटते. आणि आपलं आता जसं बुकिंग आहे किंवा कॉलिंग टायमिंग आहे, जसं आपण काही लोक आता ऑनलाईन बुक करतात नंबर व्हिडिओ बघून, पण कधी कॉल करू शकतात किंवा कधी येऊ शकतात का दररोज चालू असतं आपलं? ऑनलाईन 24 तास आपलं असते. ओके. आणि जे आपल्या कारखान्याचं टायमिंग ते सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत चालू असते. सकाळी 8 ते रात्री 12. 12. त्या टायमात कधी आले तर तुम्ही इथे भेटणार. हो. तर मित्रांनो खूप सुंदर माहिती मिळाली. इकडे खूप साऱ्या मूर्त्या आहेत, कारण सर्व मूर्त्या आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, काही मूर्त्या मेसी होतात. पण जर तुम्ही इथे आलात तुम्हाला एक्झॅक्टली बघायला भेटेल किती सुंदर कलरिंग आहे. आणि ह्याचं आपल्याला बघायला भेटेल स्किन टोन हा थोडासा वेगळा वाटतो. स्किन टोन तुम्ही बोला 4 प्रकारचे? 4 प्रकारचे. तर हा वाला जो थोडासा बिस्किट टोन म्हणतो आपण तशा टाईममध्ये. हां तर बघू शकता मित्रांनो. आणि मेन म्हणजे कलरिंग आणि फिनिशिंग एक नंबर. इकडे जे गणेश मूर्ती आहेत ते सगळ्या मंडळासाठी आहेत? हो या सर्व मंडळाच्या आहेत मूर्त्या या 5 फुटापर्यंत. एक नवीन आहे यामध्ये. ओके. कस्टमर जास्त करून फिनिशिंगच बघते, बरोबर. त्यामुळे आम्ही फिनिशिंगसाठी जास्त प्रसिद्ध होते. ओके. राईट. आणि ही आहे 2025 ची चिंतामणी. चिंतामणी. क्या बात आहे. जी इथे अवेलेबल आहे आता? हां आत्ता अवेलेबल. आता ही जी मूर्ती आहे श्रींची, ही आहे आपली 5 फुटामध्ये. 5 फुटापर्यंत आहे. तर ह्याच्यामध्ये छोटी साईज भेटेल का हीच असणार आहे? म्हणजे हा साईज भेटेल 2.5 फुटापासून 10 फुटापर्यंत आहे. 2.5 फुटापासून 10 10 फुटापर्यंत. फुटापर्यंत. क्या बात आहे. मित्रांनो चिंच पोकळीचा चिंतामणी जर तुमचं मंडळ असेल, तुम्ही मूर्ती न्यायची असेल इथे येऊ शकता, घेऊन जाऊ शकता. राईट. आपण जी शेषनाग पाहिलेली ही ती वाली आहे? हां ही तीवाल आहे. बरोबर. आणि हा एक युनिक. ओके. म्हणजे आपण मागच्या वर्षी जे आपण वल्लभ पॅटर्न म्हणतो किंवा श्रीनिवास मूर्ती जी पाहिलेली, त्यामध्ये ही मोठी वाली? त्यामध्ये ही मोठी वाली. क्या बात आहे. तर मित्रांनो म्हणून बोलतो तुम्ही सार्थक आर्ट्सचा व्हिडिओ जेव्हा बघायला सुरुवात करता शेवटपर्यंत बघा, कारण इकडे अशा युनिक मूर्त्या तुम्हाला बघायला भेटणार आहेत ना, ज्या खूप कमी ठिकाणी भेटतात. कमी ठिकाणी. आता ही एक त्यामध्येच वेगळी साईज आहे. वेगळीच आहे. आता ही जी मूर्ती आहे ही 5 फुटामध्ये. हां ही वाली आहे कितीमध्ये? 1.5 फुटापासून 5 फुटापर्यंत मूर्त्या आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई आहेत तिथे. आणि तेही म्हणजे आता ह्याच्यात दादा जसं काही असतं की विथ ड्रेपरी विदाउट ड्रेपरी, तेही आपल्याला भेटणार आहेत. हो हो. आणि आणखी काय युनिक असणार आहे? हे श्रीरामाची तुम्ही मूर्ती बघू शकता. ओके. ती पण आहे 4 फुटापर्यंत. 4 फुटापर्यंत. हां 2 फुटापासून 4 फुटापर्यंत ते भेटून जाईल. आणि ही थोडीशी युनिक आहे, म्हणजे मागच्या वेळेस आपण ज्या पाहिल्या त्या बसलेल्या होत्या, हां ही जी उभी आहे ही उभी आहे. आणि एक होती ती जी आपली सेम प्रभू श्रीरामांच्या मूर्ती जशी होती तशी होती. राईट. हां हां. तर हे सगळं ड्रेपरीवर जसं आपण मागं बघतोय ते इथंच होतं सगळं? हो हो पेंटिंगचं काम थोडं इथे होतं सर्व. ओके.
आणि ड्रेपरी सेक्शन ही सेपरेट आहे का इकडे म्हणजे सेपरेट आहे इथे. ओके, तर इकडे आपण बघू शकता मित्रांनो, इथं painting कलरिंग सुरू आहे, पेंटिंग सुरू आहे, या साईडला फिनिशिंग सुरू आहे. Finishing चालू आहे. आणि म्हणजे मला तर वाटतं हे वर्षभर जे काम चालू असतं त्यात बरेचसे म्हणजे वेगळे प्रत्येक याचे स्पेशलिस्ट आर्टिस्ट असतात. हो हो. हे बघू शकतो मित्रांनो, ह्या साईडलाही आहे. आणि हा वाला सेक्शन कुठला आहे? हा रेफ्रिजरेशन. ओके, तर आता जेव्हा गणेश मूर्ती कलरिंग वगैरे होते ते ड्रेपरीला इकडे येतात. हां क्या बात आहे. तिथं पूर्ण रेडी होऊन बाहेर येते.